नमस्कार, आवाज जनता कीमध्ये आपले स्वागत आहे। अशाच निष्पक्ष बातम्या पाहण्याकरिता चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। OCWच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या ऑरेंज सिटी वॉटरवर्क्स मधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे। ऑरेंज सिटी वॉटरवर्क्स प्रशासन होश में आओ, होश में आओ, होश में आओ। देश सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ। मनपा आयुक्त होश में आओ, होश में आओ, होश में आओ। कर्मचारियों का अन्याय बंद करो, बंद करो, बंद करो। कर्मचारियों पर अन्याय बंद करो, बंद करो, बंद करो। कामगार नियमाची पायामल्ली करणाऱ्या प्रशासनाचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो। कामगार नियमाचे पायामल्ली करणं, कामगार कायद्याच्या पायामल्ली करणाऱ्या प्रशासनाचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो। कर्मचाऱ्यांना कामगार कायद्यानुसार सर्व सेवा शर्ती मिळाल्याच पाहिजे, कामगार कायद्यातील तरतुदीनुसार कर्मचाऱ्यांना सर्व सेवा शर्ती मिळाल्याच पाहिजे। महाराष्ट्र शासन होश में आओ, होश में आओ, होश में आओ। अरे महाराष्ट्र शासन होश में आओ, होश में आओ, होश में आओ। अरे पाणी पुरवठा मंत्री होश में आओ, होश में आओ, होश में आओ। कर्मचाऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। ऑरेंज सिटी वॉटरवर्कच्या प्रशासनाचा धिक्कार असो। सतीभावनेंना नोकरीवर परत घेतलंच पाहिजे, घेतलंच पाहिजे, घेतलंच पाहिजे। भारत माता की जय। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। माझं नाव आकाश कोपरकडे आहे। मी मंगळवारी झोत या ठिकाणी मीटर रीडरचं काम करत होते 2018 पासून। गेल्या 7 मार्चपासून मला काढण्यात आलेलं आहे। काढण्याचं कारण आहे की माझं करप्शन हा दाखल केलेला आहे आणि मी करप्शन केलेलं नाही हे प्रूफ देण्याकरिता मी त्या कंझ्युमरला झोनमध्ये आणलेला होता। तुमचा पांडेकडून या मॅडमकडे आमचे जे SPM आहेत मॅनेजर त्यांच्याकडे आणलेला होता आणि कंझ्युमरने डायरेक्ट सांगितलं आहे की यांची काही चुकी नसतानाही तुम्ही यांना ड्युटीवर काढू नका आणि त्यांना परत वापस घेऊन द्या। तरी त्यांनी चौकशी न करता मला ड्युटीवरून माझ्या पदावरून काढून दिलं। चौकशी कोणी केली होती? चौकशी केलीच नाही आहे। कंझ्युमरचा घरी कोण अधिकारी होते त्याच्यामध्ये? रुचा पांडे मॅडम। मग आता काय स्टेटस आहे? त्याच्यानंतर मी लेबर कोर्टमध्ये गेला आहे। लेबर कोर्टमध्ये सांगितलं आहे की माझ्यासोबत असं झालेलं आहे। तर आयुक्तांनी पण म्हटलं होतं की यांना वापस घ्या करून। त्यांना सांगितलं की माझ्या घरी मेडिकल कंडिशन आहे, माझ्या आईला कॅन्सर वगैरे आहे, तरी माझ्या घरी भूकमारीची पाळी उमर आलेली आहे। हे सगळं प्रकरण सांगितलं त्यांनी पण चौकशी करण्याचा निर्णय केला, माझे निर्देश दिला, तरी चौकशी नाही केल्या। त्याच्यानंतर मला काढून दिलं। कंझ्युमरचा काय प्रकार? कंझ्युमरने हे म्हटलेला होता की मी काही यांनी ह्या मुलांनी मला काही मागणी केली नाही, तरी तुम्ही प्लीज त्याला ड्युटीवर वापस द्या म्हणून। तरी मॅडमने डायरेक्ट म्हटलं, जसं मी कंझ्युमरला मॅडमच्या पुढे आणला तर मॅडमनी कंझ्युमरला लेटर मागितला। तर कंझ्युमरने लेटर माफीनामा लिहून दिला की याची काही चुकी नसतानाही तुम्ही याला काढू नका। याची माझ्याजवळ पावती पण आहे आणि रिसिप्ट पण आहे माझ्याजवळ। कंझ्युमरने रिसिप्ट घेऊन गेलेला आहे आपल्याकडे पण। आणि तरी जसं त्या मॅडमनी रुचा पांडे मॅडमनी त्याच्याजवळून लेटर घेतला, कंझ्युमर बस दरवाजाच्या बाहेर गेला तर रुचा पांडे मॅडमनी डायरेक्ट म्हटलं की बाबा आता रिझाईन घे, तुम्ही काय करा। म्हणजे त्यांनी कंझ्युमरच्याकडनं ते पॉझिटिव्ह रिपोर्ट दिली आहे, त्यांना समोर पांडे मॅडमला दिली, तर पांडे मॅडम काय म्हणतात? पांडे मॅडमने डायरेक्ट म्हटलं की तुम्ही रिझाईन घ्या, उद्यापासून यायचं। त्यांच्या नियमात आहे का येऊ नको? म्हणजे त्यांनी चौकशीच नाही केली ना। मग आता काय मागणी आहे? मला परत जायचं, कारण की माझी चुकीच नाही आहे। माझी चुकी असती तर मी ॲक्सेप्ट केली होती, पण मी ॲक्सेप्टच नाही केली। माझी चुकीच नाही आहे। माझं नाव देवानंद नारायणजी सतीभावने आहे। मी OCW NMC शासकीय लकडगंज झोनला मीटर रीडर म्हणून कार्यरत आहे। मागील 9 तारखेला माझ्याबरोबर एक घटना घडली। माझं काम व्यवस्थित प्रामाणिकप्रमाणे मी माझे कामं करतो। माझे काम प्रामाणिकपणे असताना या लोकांनी मला टर्मिनेट केलेलं आहे।
त्याचं कारण हे आहे की एक व्यक्ती आलेला होता, त्यांनी तो मला शिव्यागाडी केला, भरपूर शिव्यागाडी केला आणि सर्व ऑफिसला सुद्धा माहीत आहे, CCTV फुटेजपासून रेकॉर्डिंग सर्व गोष्टी त्यांच्याकडे आहे. तरी पण ते सर्व असताना पण त्यांनी काही विचार न करता मला टर्मिनेशन लेटर त्यांनी दिलेला आहे. त्यांनी मला फोन करून सांगितलं आहे, पण मी अजूनपर्यंत घेतलेला नाही. पण हे अशा प्रकारचे अन्याय माझ्यावर होऊन राहिले आहे. पण सत्याचं काय होतं तुमच्या प्रकरणात? प्रकार असा होता की कंझ्युमरला मी प्रॉपर बिल दिला, वेळेवर रीडिंग घेतली, वेळेवर बिल दिला त्याला, आणि त्याला बिल जास्त आल्यामुळे तो कंझ्युमर कार्यालयामध्ये येऊन सणारी शिवागाडी करायला होता. कंझ्युमर खूप पिऊन होता, तो कोणाला ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये वरिष्ठांना हा प्रकार सांगितले असताना त्यावर त्या वरिष्ठांची काय प्रतिक्रिया होती? वरिष्ठांना मी सांगितलं की माझ्याबरोबर असं असं झालं सर, यांनी मला अशा शिवागाडी केला. तर त्यांनी म्हटलं की गाली तो सब लोग देते हैं ऐसा वैसा. तर उसने सर मुझे पर्सनली गाली दिया. मी असं त्यांना सांगितलं चलो ठीक आहे, मैं आगे में बात करता हूँ. मी अमोल पांडे सरांना फोन करून सर्व त्याच दिवशीचे हे सर्व प्रकरण सांगितलं. आणि मी माझ्या SPM जे आहे अमोल गवई त्यांनासुद्धा सांगितलं की सर हे असं असं शिवा देऊन राहिले, तर मी पोलीस स्टेशनला वगैरे कंप्लेंट करू का? त्यांनी मला साफ मना केला की नको, असं काय नको करू. त्यांनी सर्व शांत केलेलं आहे. त्यांनी 112वर फोन करून सणारी पोलिसांना बोलवलं. पोलिसांना हे सर्व कळलं की तो स्वतः त्यांच्यासमोर माय बहिणीची शिवागाडी करून यांनाच अंदर टाकू, असा याला अटक करू अशी त्यांनी आमच्या SPMला पण सांगितलं. पण त्यांनी नकार करता त्यांना म्हणजे सोडून आले. मग आता त्या प्रकरणामध्ये तुम्ही त्या नोकरीवर रुजू झाले का? नाही, मग काय लेटर? मला टर्मिनेशन लेटर दिला, अजूनपर्यंत माझ्या हातात नाही आला. मला रजिस्टर्ड म्हणून माझी जे सॅलरी करते कंपनी, कॉन्ट्रॅक्टर आहे, ते त्यांनी मला फोन करून सांगितलं की असं असं आहे. आधी मला रिझाईन मागितला आणि मग रात्रीला मला पुन्हा फोन करून सांगतात की तुम्हारा टर्मिनेशन लेटर आ गया, तो उसको तुम एक्सेप्ट कर लो. तर मी ते काय एक्सेप्ट केला नाही. माझं त्यांना एकच म्हणणं होता, जेव्हा आमच्या मीटर रीडरवर हल्ला होते, त्याला मारतात, असे बरेच प्रकरण घडलेले आहे, तशा वेळेस मग हे लोक कुठं जातात? तशा वेळेस हे लोक आमच्यावर अन्यायाविरुद्ध काही तक्रार गुन्हा वगैरे ज्यांनी केलेला आहे त्याच्यावर अशा प्रकारचं काही आरोप प्रत्यारोप करत नाही. आणि आमच्या जीवावर जे हानी होते त्याच्यावर हे अशा प्रकारचे इन्स्टंट टर्मिनेशन नोटीस देऊन सणारी बिना चौकशी केल्याने यांनी मला टर्मिनेशन आणि कामावर रुजू केलं. हो, टर्मिनेशन केलं, काढण्यात आलेलं. हमसे जो टकराएगा हमसे जो टकराएगा आवाज दो, आवाज दो. OCWच्या कर्मचाऱ्यांना वेतनवाढ मिळालाच पाहिजे. OCWच्या कर्मचाऱ्यांना वेतनवाढ मिळालाच पाहिजे. भारतीय मजदूर संघ BMS जिंदाबाद, BMS जिंदाबाद, BMS जिंदाबाद, BMS जिंदाबाद, BMS जिंदाबाद. आवाज दो, आवाज. यादव सर, आज जो धरणं आहे एक दिवसीय, काय समस्या घेऊन आपण इथं आले आहात आणि काय आपल्या मागण्या आहेत? OCWमध्ये जी मीटर रीडर आहेत त्यांच्यावर OCW अन्याय करत आहे. म्हणजे गेल्या 15 वर्षापासून हे लोक त्या ठिकाणी काम करतात आणि त्यांना इंजिनिअरिंग कंपनीचे जे मिनिमम वेजेस आहे ते आतापर्यंत देण्यात आलेलं नाही. आणि यांच्यावर अन्याय आहे, यांची पिरवणूक आहे. हे लोक 8 तास नाही 10 तास काम करतात. आणि त्यांनी आता एक नवीन कंपनी या ठिकाणी आणलेली आहे. त्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना हे लोक यांच्यापेक्षा जास्त पेमेंट देत आहे आणि यांच्यावर तो अन्याय आहे. यासाठी आम्ही लेबर कमिशनरकडे गेलो. लेबर कमिशनरच्या कोर्टामध्ये हेअरिंग झाली, पण लेबर कमिशनरला OCWचे अधिकारी कर्मचारी बिलकुल जुमानण्यात तयार नाही आहे. त्यांनी अंगात आणल्यासारखं करत आहे. याकरता ही भूमिका आम्हाला घ्यावी लागली, कारण मी भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता आहे आणि भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असूनसुद्धा मला आंदोलनाची भूमिका घ्यावी लागली. ही एक आमची खूप मोठी मजबुरी आहे. त्या मजबुरीखाली आम्ही आंदोलन करत आहे. आज आम्ही या ठिकाणनं म्युन्सिपल कमिशनर साहेबांकडे जाणार आहे आणि त्यांना हे साऱ्या गोष्टीपासून अवगत करणार आहे. आणि तरी त्यांनी ऐकलं नाही तर आम्ही मुख्यमंत्र्यांना पण निवेदन यासाठी देणार आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी जर त्यांनी पण न्याय मिळून दिला नाही तर आम्ही या ठिकाणी हे आंदोलन आणखी तीव्र करणार आहे.
या ठिकाणी आम्ही बेमुदत धरणे आंदोलन करू, आमरण उपोषण करू. आणि त्यांनी एक काय केलं आहे, या ठिकाणी या कर्मचाऱ्यांनी युनियन बनवली म्हणून या युनियनचे जे सचिव आहे बावणे यांना त्यांनी षडयंत्र करून एक माणूस पाठवून त्याची खोटी तक्रार करून त्याला शिवीगाळ करून तो त्याला पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट द्यायला जाऊ दिलं नाही आणि त्याला कंपनीने कामावरनं काढून दिला आहे. हा एक मोठा षडयंत्र करून कंपनी त्यांच्यावर अन्याय करत आहे. हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. मग काही करावं लागलं त्याला न्याय मिळवण्यासाठी तर आम्ही करणार आहे. आमची शेवटची हीच भूमिका आहे. या कर्मचाऱ्यांना पण तुम्ही जे नवीन कर्मचाऱ्यांना जो पगार देत आहे तो पगार यांना द्यावा. अरे यांना तर त्यांच्यापेक्षा जास्त पगार द्यायला पाहिजे, पण त्या OCW काही ऐकायला तयार नाही आहे. या कारणामुळे आम्ही या ठिकाणी हे धरणे आंदोलन केलं आहे. हे कर्मचारी त्यांना पाहिजे नाही आहे. आयुष्यभर बिचारी यांच्याकडनं त्यांनी काम करून घेतलं आहे, यांची पिळवणूक करून घेतली आणि आज यांना हकलाच्या चक्करमध्ये आहे. हे आम्ही बिलकुल होऊ देणार नाही आणि यांच्यावर अन्याय बिलकुल होऊ देणार नाही. आम्ही भारतीय मजदूर संघाच्या माध्यमातून आम्ही या सर्व कर्मचाऱ्यांना न्याय मिळवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सर आपण सरकारमध्ये आहात आणि जो कायदा बनलेला आहे मिनिमम कायदा यांच्या विरोधात जो 4 कायदे जे पारित झालेले आहेत आणि आपण पण त्याच्यातच आहात, तो नुकसान यांना होऊन राहिला ना, त्याच्यावर आपली काय भूमिका आहे? एकदम तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे. यासाठी आम्ही त्या ठिकाणी डिफरंट रक्कम जे आजपर्यंत यांना मिनिमम वेजेस मिळाले नाही त्याच्या डिफरंट रक्कमची पण आम्ही केस टाकली आहे त्या ठिकाणी आणि तो डिफरंट रक्कम पण यांना आम्ही मिळवून देऊ आणि यांना मिनिमम वेजेस काय जे नवीन कर्मचाऱ्यांना जे पगार देत आहे त्यापेक्षा जास्त पगार त्यांना मिळाला पाहिजे. यासाठी आम्ही संघर्ष करत आहे आणि आमच्या संघर्षाला 100% यश मिळेल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे महाराष्ट्राचे जाणते राजे आहेत आणि 100% या कर्मचाऱ्यांना हे पण त्यांचेच लोक आहे तर 100% या कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री न्याय देतील अशी मला 100% विश्वास. OCWD कर्मचारी जे आहेत पुराणे वर्कर यांना मिनिमम वेज मिळत आहे का? नाही, OCWमध्ये सुरुवातीपासूनच OCW कंपनी या ठिकाणी फॉर्म झाल्यापासून यांनी सर्व काही कामगार कायदे जे आहेत ते सर्व कामगार कायदे भाषणामध्ये गुंडाळून ठेवलेले आहे. किमान वेतन कायदा जो आहे तो किमान वेतन कायद्यानुसार त्यांना ते पगार देत नाही. आज नागपूर महानगरामध्ये काम करणारे हे सर्व कर्मचारी आहे. नागपूर महानगरामध्ये या कर्मचाऱ्यांना परिमंडळ 1 नुसार मीटर रीडरचा जर रेट काढला तर परिमंडळ 1 नुसार 23,000 रुपये पगार या कर्मचाऱ्यांना नियमाप्रमाणे मिळाला पाहिजे, परंतु OCW या कर्मचाऱ्यांना 15-16 रुपये पगार देत आहे. आणि दुसऱ्या प्रकारे मीटर रीडरचं जे काम करत आहे त्यांचे जे परमनंट मीटर रीडर आहे त्यांना 27,000 रुपये वेतन मिळत आहे. अजून एक नवीन कंपनी आणली आत्ता 1-2-4 महिन्यापूर्वी. त्या कंपनीच्या माध्यमातून मीटर रीडर कर्मचाऱ्यांना पुन्हा त्यांनी भरती केलं. त्या कर्मचाऱ्यांना 18-19,000 रुपये पगार देण्यात येत आहे. म्हणजे ही जी विषमता तयार करण्यात आलेली आहे हे विषमता मोठ्या प्रमाणामध्ये आहे. ते कुठल्याही प्रकारचे कामगार कायदे जुमानत नाही. हम करे सो कायदा अशा प्रकारची त्यांची भूमिका आहे. माननीय अप्पर कामगार आयुक्तांकडे 6 महिन्यापासून काउन्सिलिंग सुरू आहे. ते तिथे येतात, हम निश्चित बढ़ा देंगे, हम इसके ऊपर विचार करेंगे, हम वेतन में बढ़ोतरी देंगे अशा प्रकारचं आश्वासन देऊन वेळ मारून नेण्यात येत आहे. आणि हे 6 महिन्यापासून सतत सुरू असल्यामुळे आज नाईलाज असतो या ठिकाणी आम्हाला हे आंदोलन करावं लागलं आहे आदरणीय मुन्ना भैयाच्या नेतृत्वामध्ये. म्हणजे एक कर्मचारी संघटना ही युनियनमध्ये आल्यामुळे हा त्रास होऊन राहिला. सर्व आजपर्यंत OCW मध्ये कुठल्याही युनियन बनल्या नाही. ज्या कर्मचाऱ्यांनी युनियन बनवण्याचा प्रयत्न केला किंवा ज्या कर्मचाऱ्यांनी कामगार नियमावर बोट ठेवलं त्या कर्मचाऱ्यांना सेवेतून वेगवेगळ्या प्रकारचे षडयंत्र करून काढून टाकण्यात आलेलं आहे. आणि आज पहिल्यांदा मुन्ना भैयांनी त्या ठिकाणी हिंमत केली, नेतृत्व मुन्ना भैयांनी केलं आणि आज भारतीय मजदूर संघाच्या नेतृत्वामध्ये आज OCW कंत्राटी कर्मचारी संघ तयार झाला. कुठल्याही हालतीमध्ये ही संघटना राहू नये, या संघटनेचा कुठल्याही प्रकारे OCW मध्ये अस्तित्व राहू नये म्हणून OCW प्रशासन अशा प्रकारचं कटकारस्थान करून या कर्मचाऱ्यांना दहशतीखाली ठेवत आहे. आणि त्याचाच एक प्रत्यय म्हणून आपल्या जे OCWचे जे आता आदरणीय मुन्ना भैयांनी सांगितलं की OCWचे जे आमचे सचिव आहे सती बावणे, देवानंद सती बावणे, या कर्मचाऱ्याचा कुठलाही दोष नसताना आपले प्रामाणिकपणे इमानी इतबारे काम करत असणाऱ्या या कर्मचाऱ्यावर एक खोटा ग्राहक त्या ठिकाणी पाठवून त्या ग्राहकाच्या माध्यमातून त्या कर्मचाऱ्याला वाटल तशा प्रकारची शिवीगाळ करून आई बहिणीवर शिवीगाळ करून त्या कर्मचाऱ्याला त्या ठिकाणी हल्ला करण्यात आला. तो कर्मचारी जेव्हा त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट द्यायला गेला तर त्याला पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट दिला गेला नाही आणि नंतर त्या ग्राहकाची खोटी तक्रार OCWने स्वतःकडे घेऊन आज सती बावनेला
नोकरीतून बडतर्फ करून टाकून त्याचं कुटुंब रस्त्यावर आणलेलं आहे. अशा प्रकारचा अन्याय या OCW कडनं या कर्मचाऱ्यांवर सुरू आहे. याची कुठंतरी मोठ्या प्रमाणात चौकशी व्हायला पाहिजे. आमची महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की OCWचा हा जो हम करे सो कायद्या प्रकारचा जो भोंगळ कार्यक्रम सुरू आहे, हा भोंगळ कार्यक्रम कुठंतरी संपायला पाहिजे आणि कर्मचाऱ्यांना सर्व कामगार कायद्यानुसार त्या ठिकाणी सर्व सेवा शर्ती लागू झाल्या पाहिजे. शासना आता जे तुम्ही 4 वेज कोड कायद्याचा जो या ठिकाणी विषय काढला, 4 वेज कोड कायद्यामध्ये किमान वेतन कायदा आणि सामाजिक सुरक्षा कायदा या 2 कायद्यामध्ये भारतीय मजदूर संघाने समर्थन केलेलं आहे आणि 2 कायद्याबद्दल भारतीय मजदूर संघाने सुधारणा त्या ठिकाणी केलेली आहे. जो आत्ता जो संप झाला होता त्या संपामध्ये भारतीय मजदूर संघ सहभागी नव्हता, कारण की 2 कायद्याचं भारतीय मजदूर संघाने समर्थन केलेलं आहे आणि 2 कायदे लवकरच महाराष्ट्र शासनामध्ये लागू व्हावे अशा प्रकारची आम्ही मागणी महाराष्ट्र शासनाकडे केलेली आहे. आता ह्यानंतर आपली भूमिका काय राहतात? भूमिका म्हणजे एकच आहे की जर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये संपूर्ण कामगार कायद्याला न्याय दिलेला आहे, कामगारांना न्याय दिलेला आहे. प्रत्येक विषयावर त्या ठिकाणी कामगार कायद्यामध्ये कर्मचाऱ्यांना सेवा सवलती उपलब्ध करून दिल्या आहे. परंतु हे सर्व कायदे आदरणीय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेले कामगार कायदे जर OCW त्या ठिकाणी पाळत नसेल तर याचं कुठंतरी तीव्र स्वरूपाचं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये या कुटुंबांना घेऊन आणि अन्यही कंत्राटी कर्मचारी जे आहे OCW मध्ये शोषणग्रस्त आहे. आज वॉलमन सकाळी 5 वाजतापासून कामावर जातो, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत या नागपूर महानगराला पाणी पुरवठा करतो. त्याचं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये शोषण होत आहे. ते सुद्धा कर्मचारी आमच्या कार्यालयामध्ये भारतीय मजदूर संघाच्या कार्यालयामध्ये येऊन गेले आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की आम्हाला सुद्धा किमान वेतनानुसार पगार मिळत नाही. अशा मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय या OCWच्या माध्यमातून हजारो कर्मचाऱ्यावर होत आहे. म्हणून कुठंतरी आज हे जरी आंदोलन छोटं असलं तरी हे आंदोलन प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये होईल एवढंच या ठिकाणी सांगतो. हमसे जो टकराएगा, हमसे जो टकराएगा, आवाज दो, आवाज दो. OCWच्या कर्मचाऱ्यांना वेतन वाढ मिळालीच पाहिजे. OCWच्या कर्मचाऱ्यांना वेतन वाढ मिळालीच पाहिजे. भारतीय मजदूर संघ हे बिल दुसऱ्या मुलांकडून वाटवणार आणि हे बघा यांचे एवढे बिल यांच्यावर लागणारी जी कमिटी आहे हे नागपूरचे ते भरून ते याची भुगतमान का भरणार आहे लोकांच्या बंधन आणि आपल्याला न्याय मिळवून घेऊ. कारण कसं आहे, तुमच्या समक्ष आपण कुठल्याच पद्धतीने हे बघा हे एवढे बिल नियमाच्या बाहेर नाही, आपण नियमाच्या अंदर आहे आणि नियमाच्या बाहेर जाऊन ते लोक आपलं शोषण करत आहे, आपली पिळवणूक करत आहे. ते आपण होऊ देणार नाही. एवढंच या ठिकाणी तुम्हा सर्वांना मी आज आश्वासित करतो. माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. हे बघा हे किती सारे बिल आहे. हे सर्व बिलं हे असे ठेवलेले या लोकांनी वाटलेले नाही आहे आणि कंझ्युमरला होणारा त्रास आणि त्यांच्याकडून अवैध वसुलीच्या ह्या जरिया मला दिसून राहिलेला आहे ह्या OCWच्या मार्फत. माता की वंदे वंदे वंदे